किती वर्षाचं तुझा प्रेम आहे? प्रेम कमी वर्षाचं, मैत्री जाम वर्षाचे. प्रेम आहे का मैत्री अजून माहिती. स्पेशल हल्दीसाठी तुम्ही हे लुक केला आणि दोघी पण मस्त दिसताय. थँक्यू. हालत आहे, तुला कसं वाटते? जाम बरं आहे. असं थँक्यू. यार बस. नमस्कार मंडळी, मी हितेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्रँड न्यू हल्दीच्या ब्लॉगमध्ये. आणि हालत कोणची आहे? आपले स्वप्नील दादाची. आणि आज बघा नाव सुद्धा त्यांनी कोरवलं आहे, स्वप्नील आणि धनश्री. दोन शब्द काहीतरी बोल. यार बस. नाचायला पण या, उद्या लग्नाला पण या. उद्या लग्नाला पण या, सगळ्याला या. कसं वाटतं आज तुला मग तुझी हालत? आणि किती वर्षाचं तुझा प्रेम आहे? प्रेम कमी वर्षाचं, मैत्री जाम वर्षाचे. प्रेम आहे का मैत्री अजून माहिती. डबल आहे. म्हणजे डबल गेम केलंच नाही ना? हो, डबल गेम. मैत्री म्हणजे बेस्ट फ्रेंड होती काय? बेस्ट फ्रेंड होती. चालेल. लास्ट तू सांग. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांगायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तू पण शेअर करो नंतर. चला सकाळ मंडळी आपण पोहोचलो आता मांडवात. मांडव स्थापनेची सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिले आपली जी लोक असतात म्हणजे आपले नातेवाईक वगैरे असतात, सगळी पुरुष मंडळी आहेत, ती सकाळी येतात आणि मांडव स्थापने करतच असतात. तर मंडळी बघा, मांडव स्थापनेचा जो कार्य होता तो झालेला आहे. त्याच्यानंतर मग केलीचा दार बनवतात आहेत, त्याचं पूजन होते. आणि आपल्या आगरी लोकांमध्ये पद्धत असते सकाळी मांडव स्थापनेसाठी सगळी पुरुष मंडळी आपल्या इथं आलेली असते. बघा सगळे आलेले आहेत आणि आता दार बनवत आहेत या साईडला. हे पण इथंच लावू का आपण वरच्या साईडला? दार बांधलाय, त्याची आता पूजा होईल थोड्या वेळात, बरोबर ना? ताट बघा कसा सजवलाय मस्तपैकी. तुम्ही पण मस्त दिसताय. केलींचा जो दार बांधलेला आपण आता त्याची पूजा करतात आहे. बघा बाहेर आता मांडव स्थापने वगैरे झाले. त्याच्यानंतर जे वडे वगैरे आपण देतो सगळ्यांना, आणि वेफर्स आणि वडे मम्मी भरते सगळ्यांसाठी. बाकी या साईडला मोठे आहे, आत्या भाऊ आहेत आणि वड्यांचं कार्य सुरू आहे. आली बाई. तर हे साईडला बघा आपली जी पाहुणी मंडळी आलीत, पुरुष मंडळी आलीत सकाळी मांडव स्थापने करायला. आता त्यांना कुंकू लावतात आहेत वहिनी. आणि आज वहिनींचा एकटीच आहात का? सोबतीला कोण नाही? हां ओके. नाही तर मी येते. बाकी छान दिसतात. मेन तो पाठचा ये गजरा. याच्यात ना एक नोट कमी आहे, मला 30 नोट पाहिजे आता. जीपे करू? हो, स्कॅनर आहे माझ्याकडे. द्या, मी पिशवी धरतो. बाकी हे साईडला बघा जवला, वांगा आणि वडे सगळं आपलं मांडव स्थापनेचा कार्य आता होता तो झालेला होता. हा, घावना पण आहे, पोला आपण ज्याला म्हणतो ना. हा, जी हिरवी नोट तुम्हाला दिसली नाही, आता ती दिसणार आहे तुम्हाला. ती मला हिते ब्लॉग्स कोण देणार आहे? रेव्हेन्यू चांगला आलेला आहे.
जीपे 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 करतील. देतस घे थोडासा बस. पाठच्या साईडला सगळी तयारी चालू आहे आपली दुपारची आणि मोदक बनवण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. का तर नैवेद्य आपल्याला द्यायला लागते त्याच्यासाठीच बनवताय ना. आता देव येणार ना आपल्या घरामध्ये, देवांचा कार्यक्रम करण्यासाठी हे मोदक बनवतो आणि वडीलधारी माणसं पण सगळं चालू आहे आपला कार्यक्रम. तसा आता वाटण वाटण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. हे मटणासाठी असेल ना. हा मटणासाठी. तर हे बघा ह्या दोघी नवऱ्याच्या बहीण करवल्या दोघी जणी सेम मॅचिंग केलंय. म्हणजे असं कुठे जातं तर सेमच असतात ना तुमचे. स्पेशल हल्दीसाठी तुम्ही हे लुक केला आणि दोघी पण मस्त दिसताय. एका अंडा तलाच आहे. आतमधल्या साईडला पण बघा हार वगैरे बनवतात आहेत. तयारी चालू आहे आणि आपले नाना पण आलेले आहेत. हे काय डायरेक्ट म्हणजे हे असं मागायला बसले असं गोल्ड चेन भेटते. शिकून उचलणार त्या नाण्याची आठी आहे बघ. या साईडला स्वप्नील धनश्री किती मस्त वाटते. आणि स्वप्नील दादा बघा आणि आजचा त्याचा खरा कुर्ता बघा. स्वप्नील आणि धनश्री कुर्ता म्हणजे कस्टमाइज केलास ना. कस्टमाइज आणि तो आहे तो शुभविवाह लिहिलाय धनश्री आणि तो पण कस्टमाइज केलेला आहे ना. मस्त दिसतोय कुर्ता. असं त्याला काय बोलतात अंतर. हाय करा एकदा. बघा सगळे जण आहेत. आता सगळ्यात पहिले इथं देवांचं मानपान करतात. आपल्यासोबत नाना आहेत आमचे. काय आता कुलस्वामींचा सर्व देवांचे साईबाबाचा रत्नेश्वर सर्व देवांचे काढून मान देतो. सगळ्या देवांना आपण मानपान काढतो ना. स्वप्नील दादा एक्साइटेड आहेस खूप खूप. हो तो बोलते मला काय दिलं नाही बोलतो सकाळपासून. बघा या साईडला जो मानपान आपण देवांना काढतो जो आदल आपण सगळ्यांसाठी काढतो तो आपण देतोय आणि देवांचा मान सगळ्यात पहिले करतो. त्याच्यानंतर मग नवऱ्याला हळद लावण्यात येते ना. नवऱ्याला हळद चढवली जाईल इथं देवांच्या तर्फे. पहिले देव खेळतील ना अंगात. त्याच्यानंतर मग देवांचे सर्व मान देतील. ज्यांची वडीलधारी माणसं आहे त्यांना मान देतील. नंतर नवऱ्याला हळद चढवतील, मुंडावर चढवतील, दागिने चढवतील. नंतर मग बाहेर जाऊन हळद लावायची. ओके हाच आपला आजचा कार्यक्रम असणार आहे. फक्त नवरा एक्साइटेड आहे.
काकू हिच्या अजून लावा. हिने हात पुसायसाठी माझे लावली. हा थँक्यू. तू काय आहेस? तुझा कोण लागते? हा माझा भाऊ लागतो चिवा. अच्छा मग करवलाच आहेस ना? मी करवला आणि हा पण. अच्छा आपण ह्याला पण लाव मग. लाव. नाही बोलते तू. खोटा आहे खोटा. हे सगळं काय ते चालू सगळे आहे? हळद लावतायत नवऱ्याला. हा तुझा बॅक फ्रंट कॅमेरा नाही होत काय? असा होतो. हळद लावतात हे सगळे. आम्ही काले पडलोय कारण घरातलं ऊन लागतं. आता बघा आपण देवाला सगळे मानपान दिलेलं आहे. दिसते हळद सुद्धा लावलेली. आता बाहेर सगळी जण हळद लावते. काय बोलायचं काय तुला? विकलाय करवली तर काय बोलायचं आहे तुला याच्याबद्दल? काय नाही. हे लडके वाले आहेत आणि आम्ही हे हालाव ह्याच्यावर चांगलं आहे. घाला घालायच्या आधीच तोडला. ए हास ग तिला पहिली घे बाबा. तो फातात देऊ का तुला? ते फुलं कशी कट कर. तर मंडळी आता वाजले 4 आणि आम्ही मगाचपासून इतका झोपलेलो 1-1.5 तास. त्याच्यानंतर आता डायरेक्ट उठून नवरीकडे चालले उष्टी हालत घेऊन ना. उष्टी हालत घेऊन चाललो आपण नवरीकडे. चला जाऊया. तो दमत नाही पण मी त्याला बघून दमलोय. बघा आता हालत घेऊन आपण पोहोचलोय नवरीकडे. एकदम नाचवत घेऊन आले बघा. हालत घेऊन आता आपण पोहोचलोय वहिनींच्या इथे. एकदम नाचत गाचत वालत लेट. तर मंडळी जी उष्टी हालत आपण घेऊन निघलेलो घरशी ती फायनली घेऊन पोहोचलो आपण आपले धनु वहिनीच्या इथे. आणि तिलाच विचारूया आज तुझी हालत आहे तुला कसं वाटते? जाम बरे. चालेल. आलो आता वाजत गाजत हालत घेऊन आलतो आणि मस्त दिसतेस. बाकी तुम्ही का असल्यात? हा असं थँक्यू. बस थँक्यू. चला छोटी आगे ना. तर बघा मगाशी आपण हालत घेऊन गेलो त्याच्यानंतर आलोय घरी आणि सगळी जण आहेत आपल्या काकीचा या साईडला. काकी मामी वाऱ्यावर उडी उडी जाय ओढणी वाऱ्यावर उडी उडी जाय
स्वप्नील तू सासूरवाडीला जाणार काय? स्वप्नील तू सासूरवाडीला जाणार काय? स्वप्नील तुझा सासरा येणार तुला घेऊन जाणार. स्वप्नील तुझा सासरा येणार तुला घेऊन जाणार. तू बाबांना विसरायचं नाही, तू बाबांना विसरायचं नाही. एकदम गोड आवाज आहे तुमचा. वाऱ्यावर उडी उडी जाय. चला परमाई मस्त दिसतोय. बाकी एकदम मस्त लुक केला, भारी वाटतं एकदम. सकाळी पण मस्त दिसत होतात आणि नली घेतली बाबा. पहिले पंक्तीला बसले, शेवटची पंक्ती झाली तरी उठलंय नाही. आणि हे बघा डॅशिंग हिरो सनी गेला. ए नली पण खा. तुम्ही तुमचा मांडव घालवा, मी तर एकदम फ्री फायरच केले. एवढी पब्लिक बसते त्याला वरती. कसा गेलतोय?